बुडी कोण आहे गड्या काय मी त्या बाईची आई होय का सासू होय. आई असती तर अशी नाही झोपली असती. मला तर वाटते सासूच असन. सासूच करते अशी कारनामे. झोपली तर अशी बुडी हे या पलंगावर, पेशंटच्या पलंगावर अशी मस्त झोपली. चैनीने झोपली बिलकुल. जसं काही हिची डिलिव्हरी करायला न्याय लागते आता. आजी आजीबाई आजीबाई हाय का गेली बुडी. आवाजही नाही देऊन राहिली. आजीबाई आजीबाई केस ओढतो बुडीचे. मग म्हणून केसही ओढले म्हणून नर्सनं म्हणून. आजी आजी आजीबाई उठा म्हटलं. उठा इथं पेशंट आला लागते. बाबा कोण आहे कोण आहे कोण आहे कोण आहे बाबा तू? असे पांढरे फाटक कपडे घालून आली. हा नर्स होय वाटते. मॅम म्हटलं मी दवाखान्यात आहे. केस ओढून राहिली. केस ओढायसाठी आली काय मी इथं? मग केस ओढून राहिली साजरी. आवाज नाही देता येत काय? आजीबाई मी केस नाही ओढले तुमचे. फक्त डोक्याला हातच लावला तुमच्या असा. आजी उठा. दरवाजातून आवाज देऊन राहिली मी तुम्हाला. आजी आजी. आजी तर काही हालाली खाली नाही. एवढं गार झोपत असते काय? दवाखाना नाही हा घर होय काय? मग केस ओढले त्या. मी सांगतो आता डॉक्टर इनले केस ओढले म्हणून मायवाले. आजीबाई केस नाही ओढले. आवाज दिला फक्त तुम्हाला. आजी उठा पेशंट आणा लागते इथं. तुमची पोरगी होय का सून होय? तिला आणा लागते ना इथं आता. झाली काय डिलिव्हरी झाली काय? झाली डिलिव्हरी. आणायला लागते का तिला आता? बापा माहितच नाही काय तुम्हाला? लेकरू एवढं बोंबलून नाही राहिलं. बापाही वागून राहिला, काकाही वागून राहिला. आणि तुम्हाला काय म्हणते तर समजूनच नाही राहिलं काय अजून. आजी असून खुशी नाही तुम्हाला नाताची. नातू झाला काय मले? नातू झाला बाई मले. नातू झाला मले. चल मी नातू घेतो आता मायवाला हाती. हा बापा माय पहिला नातू आहे बापा. माय पोराचा पहिला नातू आहे. आता हाती घेतो मी त्याले. लाड करतो बिचाऱ्याचा त्याचा मस्त आता. नातू झाला बापा मध्ये. नाताले पाहायला जातो आता मी. आजी पाहिजे बरोबर पडा नाही तर जाऊन. नातू झाला या खुशीत. आरामाने जाता जराशा. राजेश रे दे रे माझ्याजवळ माय नाताले. बापा बुडीले एवढा हरी नातू झाल्याचा. अन काय म्हणते आतापर्यंत एवढ्या वेळची झोपली आहे इथं. सुनीची फिकर नाही होती बुडीले. का सून कशी आहे काय आहे तब्येत कशी आहे एक डावने विचारलं. बरीच बुडी आहे इथं. आतापर्यंत काळजी नाही घेतली. नातू पाहिजे होता इले तर मोठा. नाताले वागवाच्या वेळेस जीवा होईल. नातू झाला मला करून राहिली मोठी. राजेश रे बुडी झाली आता पागल नाताच्या प्रेमात. पण बुडीला जेव्हा माहित होईल का मला नातू नाही झाला नातच झाली तर मग काय होईल बुडीचं? जाऊ दे काय करायला लागते. त्या पोरीच्या बाबाला तर खुशी झाली. पोरगी झाली किती खुशी झाली बिचारीले. ना मस्त खुशी झाली त्याइले. पोरगी झाली म्हणते आमच्या घरी लक्ष्मी आली म्हणते. बुडी नातू करून राहिली मोठी. नाताच्या वेळेस तर आली नाही जराशी. सुनीले विचारायला नाही आली. बहिणी सोबत कोणी तर बरं झालं बिचारा त्या बाईच्या घरचा माणूस चांगला आहे तर. धावून राहिला तिच्या मागं आणि त्याचा हे दे रे बिचारा. चला तर आणून टाकतो पेशंटला इथं झोपून देतो. राजेश किती लाड करशील रे आता. दादा किती मस्त आहे पण हे. लहान हात लहान पाय. डोळे उघडून पाहूनही नाही राहिली पण मले. खरंच ना मला आज इतकी खुशी झाली दादा. जीवनात एवढी खुशी मला कायचीच नसन झाली. खरंच लयच खुशी झाली मले. आणि मला ना दादा पोरगीच पाहिजे होती. खरोखर आज आपल्या घरी लक्ष्मी आली दादा. खरी गोष्ट आहे रे राजेश. लक्ष्मीच आली आपल्या घरी आज. आणि खरोखर पोरगी झाली ना लय चांगलं झालं. सगळी खुशी एका इकडे आणि बाप बनाची खुशी एका इकडे असते नाही काय. म्हणजे आई वडील बनाची खुशी अलगच असते. पण राजेश तुले आता ही खुशी महसूस केली त्या. आता मी करायचो आहे राजा. आता मला आपली बैस तर झाली तर आज किती खुशी होऊन राहिली. मला काही होईल तेव्हा किती खुशी होईल अजून. दादा किती झालं ना हे आपल्या घरची पहिलंच लेकरू आहे की नाही. म्हणजे आता दुसरं होईल तर होणारच आहे म्हणा. पण हे पहिलं लेकरू आहे. पहिल्या लेकराची खुशी पण अलगच राहते दादा. रे राजेश खरंच आहे खुशीच अलग राहते. बरं आईले उठवत नाही का ते मोहिनीले नेईन ना तिथं बेडवर झोपाले. आईच झोपतो म्हणते त्या बेडवर. आता नर्स उठवून ना दादा आता पण अजून मोहिनीले आणलंच नाही बाहेर बेटा. काय झालं असन तब्येत तर चांगली असन ना तिची. आता नर्सनं तर सांगितलं का तब्येत चांगली आहे म्हणून. पण मग अजून काऊन नसन आणलं तिला बाहेर. बाळ एवढ्या वेळेस आणून दिलं आपल्याजवळ आणि मोहिनीले अजून नाही आणलं. अरे तुला माहित नाही काय बाळ झाल्यावरही अजून म्हटलं अजून वेळ लागत असते. एवढ्या लवकर थोडी होऊन जात असते काही. बाळ झालं म्हणजे झालं काय. लय काही बाकी असते त्याचं. ते काही तुला सांगणार आहे काय. त्याला वेळ लागते. तब्येत चांगली आहे म्हटलं ना आपल्याला तर चांगलीच असून तब्येत. घाबरू नको तू काही नाही होत. नाही घाबरायचं नाही दादा पण चिंता वाटते ना का काय झालं असं बा कहून. एवढ्या वेळचं बाळ आणून दिल्यावर जास्तीत जास्त 10-15 मिनिटात 15 मिनिटात त्यानं पेशंट कोणीच नेला पाहिजे. हो तर पाहू ना आपण 10-15 मिनिटं अजून वाट पाहून घे. जास्त वेळ जर झाला तर आपण जाऊ. दादा ठीक आहे. दादा घ्या नाही घेत नाही काय तुमच्या पोरीले. काय रे आता घेतो ना. आता तू करून घे पहिले लाड. मी तर दुरून करूनच राहिलोय. मला कोणी तसंही लेकरं घेताच नाही येत राजा. असं वाटते पडन काय त्याला आपला हात गीत लागन काय. नाजूक असते ते. जास्त त्याला हात लावलेले बरे नाही. आपले हात काही चांगले नाही राहत एवढे. दादा मॅच तिले घ्यायच्या पहिले हात धुतले म्हटलं चांगले. त्याच्यानंतरच तिले घेतलं म्हटलं. आता घरी आपल्याला सावधगिरी चांगली स्वच्छता बाळगा लागते. लहान लेकरं घरात असले म्हणजे. दादा आईले उठवा लागन ना दादा. आईले उठवाच लागन आता. लय झालं म्हटलं कधीची झोपली आई. बाईचा आवाजही आला म्हटलं तरी आई उठली नाही ना.
काही काय आरामाला रडली तर नाहीच. मला तर असं वाटतं का आईले नाहक आणलो, म्हणाले होईन फक्त आली बा म्हणून मी दवाखान्यात. मग नाही तर काय तर. अरे दादा काय बोललोच मी. फोन लाव ना, बाबाला लाव ना फोन. नाच झाली म्हणा तुम्हाला. कुठच्या महावीन बोलूनच गेलो मी तर. हो ना. राजेश, बापरे, झालं का रे? पाय बरं, मला आवाजही नाही दिला जरासा. आई तुला नातू झाला व का काही? हा, जरासा आवाज नाही द्यायला पाहिजे होता. मस्त स्वतःच घेऊन फिरून राहिला पोराले. आई तू झोपलीस तशी होती. झोपायला आली होती काय तू इथं? कधी झोपलीच नाही होती काय घरी? हा, एवढा याच्यात एवढा कल्ल्या बाजारात लेकरू लढून राहिलं तर तुला माहित नाही. चांगली गार गुर झोपली मस्त घोरून राहिली होती तिथं. किती वेळा आलो मी, आई आई केलं तर उठायला खाली नाही. अरे झोपच लागून गेली होती, काय करू आता? मला कसं घरी एवढा वेळ जागतो काय रे मी? लागली झोप, आता काय करू बाबा, झोप काय आपल्या हातची आहे काय? नाही पण आई, निदान दुखा सुखाले तर सुनाईच्यासाठी काही कदर करत जाय तू. आता ओळखलं पण मी तुला खरंच का तू खरंच नाही करत. आता मग मोहिनीले कोण्या तोंडानं म्हणू का माझ्या आईचं कर म्हणून. हे जाऊ दे तिकडे. आणि माझ्या नातू आणि माझ्याजवळ राहिलो ना त्याचं तोंड पाहायचं. अन स्वतःच घेऊ घेऊ फिरून राहिला आणि गोष्टी सांगून राहिला. आई हे राजेश देऊन दे आईजवळ. दे बरं. हा घे आई घे. आण आण आण, दे माझ्याजवळ सटकन. बापा नातू झाला मले. हा, केवढा साजरा आहे रे हा, पाहाले कोणासारखा आहे रे हा? मला असं वाटते का ह्या कणी मायासारखा तर नाही आहे, आणि छायासारखा दिसते रे मला ह्या. जरा जरा भल्ली खुशी झाली बापा, पहिला नातू आहे माझ्या घरातला. भल्ली खुशी झाली मला पाहून. राजेश चाल तिकडे फोन लावून दे जराशे. आई आपलं बाबाले अन मोहिनीच्या आई बाबाले लावून दे फोन. पण दादा मोहिनीच्या आईले बाबाले एवढ्या रात्री फोन लावू काय आता? हो लाव, सांगून दे का म्हणजे डिलिव्हरी झाली बा म्हणून, तर सकाळी येऊन जा तुम्ही. बरं दादा ठीक आहे, पहिले बाबाले लावतो मग त्याच्यानंतर ते लावत. आई चल ना तिकडे, बस तिथं खुर्चीवर. हो रे. विनोद, पाय ना किती साजरा आहे पोरग. पाय बरं. हा, मस्त झालं बापा पोरग, मस्त झालं. हा बाई चांगलं झालं. चल बरं तिकडे. हो हो चल. ह्या कोणाला फोन लावून राहिला आता? हो बाबाले फोन लावते. बाबाले त्या मोहिनीच्या आईले त्याला फोन लावून देते तो. असं असं लाव म्हणा. आला वाटतं बेटा राजीवचा फोन आला. काय झालं काय नाही तर मी वाटच फोन राहिलो एवढ्या वेळची. हॅलो, बोल बोल बेटा राजेश. काय झालं, कशी आहे तब्येत गिब्येत सुनबाईची? काय म्हणते डॉक्टर? हिंमत नको हारजो बेटा, काही नाही हो, सगळं व्यवस्थित होते. हा, सुनबाईची हिंमत देजो. बाबा बाबा तुम्हाला नाच झाली. नाच झाली म्हटलं, डिलिव्हरी झाली चांगली झाली, मस्त नॉर्मल झाली. काय बोलतो का राजेश, नाच झाली म्हणे? अरे वा, जमलं मस्त लेका पोट्या, जमलं. अभिनंदन तुझे अभिनंदन. अन सुनबाईची तब्येत गिब्येत कशी आहे, चांगली आहे? बाबा अजून आणायचं आहे तिले तिथून आणून. आता रूम मध्ये शिफ्ट करायचं आहे अजून. नर्स म्हणे तशी चांगली आहे म्हणे. हा पण आता इकडे आणायचं आहे. त्यानं बाळाला घेऊन दिलं आमच्याजवळ. लय वेळचं दिलं. आता फोन लावतोच म्हटलं तुम्हाला. तर आता आई आली. आई म्हणे दे म्हणे. आईला अजून माहितच नाही बाबा नाच झाली का नातू झाला. सांगूनच राहिलो तुम्ही. आईनं घेऊन गेली तिकडे. हा 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 हा, सध्या सांगू नको बेटा तिले. हा, नाच झाली म्हणून ते तिले काही पोरेचा काही लाड नाही आहे तसा. हा, नाही तर ते घेणार नाही मग जवळ. समजू दे तिले, नातू झाला म्हणत असेल ना, समजू दे काही हरकत नाही. जोपर्यंत तिला स्वतःहून समजत नाही, जेव्हा समजल तेव्हा समजून सांगतो. कोण बाबा माझ्या पोरीचा लाड नाही करणार काय मग आई? तर काय सांगू तुझ्या माईचा दिमाग, तिचं दिमाग नाही चालत ना जास्त. काय करत होती तिथे आतापर्यंत? तिथं झोपली होती का फिरून राहिली होती सुनीच्या मागं? बाबा बरं बरं ठीक आहे बाबा. ठेवतो मग. सांगून देजा सुमितले परीले सगळेले सांगून देजा तुम्ही घरी. अन मी आता मोहिनीच्या आई बाबाले फोन लावतो. अन दादाले सांगतो वहिनीले फोन लावाली. दादाने लावला असं नाही तर वहिनीले फोन. बरं बरं बेटा, बरं ठीक आहे. घ्या काळजी घ्या हा सुनबाईच्या तब्येतीची. हो, सकाळी काही डब्बा गिब्बा काही पाठवायचं? बाबा मी येईन ना घरी. मी येईन घरी. आता काय माहित किती दिवस ठेवते दवाखान्यात. तर आता जेव्हा डॉक्टर सोबत बोलन तेव्हा माहित पडन. बरं ठीक आहे. तसं सांगून देतो मग परीले. करून ठेवते मग ती. हा बाबा ठीक आहे. बाबा मी काय म्हणतो, जर समजून घ्या एखादी बाई इमर्जन्सी जर भेटत असेल ना तर पाहून घे जा. बाई लागन काय आपल्याला घरी? बाबा आता कसं आहे, दुसऱ्यावर एवढी जबाबदारी देऊन फायदा नाही ना. आता परी करते ना नाही करत. आता एवढे दिवस डबे आणणं, आता तिची मोहिनीची आई राहीन इथं, तर मग डबे आणणं करते नाही करत. आपण कायच्यावरून म्हणावं तिले कर म्हणून. तर मग बाई जर असली तर बरं आहे, तिथे बाई करून घेते. करते परी सुनबाई करते. हो, तू काय त्याचं टेन्शन घेतो? मी आहे ना, मी आहे तोपर्यंत काहीची नको घेऊ तू. बरं बाबा ठीक आहे. ठीक आहे बाबा ठेवतो मग. तुम्ही झोपलेच नाही वाटते अजून? नाही रे, कायची झोप येते मला, मी तर चक्रा मारून राहिलो घरात. हा, फोन लावत होतो. म्या म्हटलं ही असं यायच्या परेशानीत आपण कायले फोन लावा म्हटलं, म्हणून मी लावला नाही. मी फोन पाहूनच राहिलो. आला काय फोन फोनाच्या जवळच फिरून राहिलो. तर जसा वाजला तसाच उचलला पटकन. बाबा तुम्हाला तरी लय काळजी आहे खरंच. तुम्ही माना लागन असे बाबा सगळेले भेटो बाबा. हा, सगळे म्हणजे कसं आहे, वडिलांनी एवढी चिंता करायच लागते रे बाबू. मी नाही करून तर कोण करून. उद्या येतो मी भेटीने माझ्या नातीला पाहिले. हा, मला खुशी झाली बाबा, मला नाच झाली तर. हा बाबा ठीक आहे. मस्त आहे बाबा. गोरी पान आहे मस्त. असं बरं येतो मी. हा हा ठेवतो मग. हा ठेव. झाली म्हणते बा नाच शेवटी.
हो आता चिंता मिटली. आता झोपतो मस्त आणि सकाळी उद्या वावरातच नाही जात. बिलकुल सकाळी दिवस निघाला का दवाखाना पहिले जातो नातीला भेटायला. आता आली बा मला सोबतीनं आता बोला चालली जमलं आता मस्त. लय खुशी झाली मला नात झाली तर. हा असं वाटून राहिलं तर कोणता खजाना सापडला मुली कोणता नाही नात आली तर. हा आता मस्त जमलो. नातीचं नाजोबाचं मस्त घट्ट नातं राहते. अरे सुमित 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 रे. काय झालं बाबा? काऊन आवाज दिला एवढ्या रात्री? झोपलो होतो ना मी मस्त. काय झोपेतून उठून दिलो फालतू? काय म्हणत होते? तुले हाय काही घरादाराची चिंता किंता आहे काही? हा मग म्हणशील का बाबा बोलते अर्धी रात्र झाली ते दोन्ही भाऊ घरी नाही, तुझी आई घरी नाही, भावचंही घरी नाही, भरती केलं आणि तू मला इथं विचारून राहिला का काय झालं बाबा? माहित नाही तुला काहीच? तर बाबा त्याला काही दुखणं आहे का काय? डिलेव्हरीसाठी गेले ते. आता मी काय करणार आहे? मी जाऊ का त्याच्यासोबत? जाय कोण म्हणते रे तुले? पण विचार पूस जरासं भावाले तुझ्या कामात ते येणार नाही काय? हा तू जरासा विचार नाही पूस नाही काहीच नाही करत तर ते करून काय तुझ्यासाठी मग उद्या? तर आहे ना राजेश दादा. राजेश दादा आहे, आई आहे. राजेशही आहे, आई आहे तुझी आणि विनोदही आहे. विनोद दादा आला काय? कधी आला विनोद दादा? तर म्हणजे विनोद दादा गेला का त्याच्यासोबत? तुला मैत्रीण तेव्हा ना कोण सुनबाईनं सांगितलं नाही काय का विनोद आला म्हणून? विनोद आला दवाखान्यातही गेला, आल्याबरोबर जेवला नाही खावला नाही आणि तू मस्त काल पसरून राहिला घरात. बाबा टेन्शन नाही येत माझ्या डोक्यावर पहिलेच. टेन्शन मला एक तर झोप लागत नाही आणि इकून तिकून लागली ना तर मग चांगली लागून जाते. तर मग जाग नाही येत मला लवकर. आता तुम्ही जाग आणली ना आता मला झोपही नाही येत. याच्यासाठी आवाज दिला का राजेशले पोरगी झाली म्हटलं? खरंच बाबा पोरगी झाली राजेश दादाले? चला मस्त झालं. फोन लावून मी राजेश दादाले मग. हो मस्त झालं बाबा पोरगी झाली तर. हो लक्ष्मी झाली बाबा आपल्या घरी आता. हा रे लक्ष्मी झाली. आता राजेशला झाली पोरगी. आता मग पण विनोदला काय होते तर काही होले का पोरग हो पोरगी हो काही हो. बाबा सकाळी जाईन मी पाहिले दवाखान्यात. हो तर मी चाललो ना, मला घेऊन चालतो ना मग. हा बाबा चाललं जाऊ आपण, येऊन जाऊ पाहून. ठीक आहे जाय झोप मग आता. तुझी झोप काय खराब करतोच आहे. हा बाबा आता झोप लय झाली ना आता. लय रात्र झाली का झोपून राहतो आता. हो चला आता आपणही थोडा वेळ आराम करून घ्या, हातपाय लंबे करून घ्या, मग सकाळी उठून दवाखाना. मला तर आता झोपही येत नाही खुशीच्या मारे. खुशीची एवढी झाली माझ्या भिंत कायची झोप येणार आहे मला आता. ताई अजून दुखून राहिलं काय? पोटगीट दुखून राहिलं का आता? हो पोट लय दुखून राहिलाय मायवाला. लय पोट दुखते. माझ्या घरचे कुठे गेले? कोणीच नाही दिसून राहिलं इथं. हो पाठवतो ना मी त्या दादाले. तुमची सासूबाई होती बाई इथं आतापर्यंत झोपली. गारगुर झोपल्या होत्या मस्त. काय करता आता सासूबाईच तशी आहे आमची. मला तिकडे नेलं तेव्हापासूनच झोपल्या होत्या काय त्या? का बसल्याच होत्या इथं? माय माग या झाला गिराणी केल्या काय त्यानं? काहीच नाही केलं. हा मस्त झोपल्या होत्या बापा इथं. मी तर आली मगानी तर तुम्हाला आणायचं होतं तर मॅडम म्हणे बेड पाहून घ्या म्हणे एकदा म्हणे. तर इकडे आली बाबा तर काय होय गारगुर झोपल्या होत्या. आजी 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 करून राहिली. उठायला खालीच नाही. मग उठल्या बाबा दचकून. मॅ म्हटलं जा ना तुम्हाला नातू झाला ना म्हटलं. हा काय म्हणे मग? नातू झाला म्हणे तर मग नात झाली ना? मला मुलगी झाली ना? हो तुम्हाला पोरगीच झाली. माझ्या तोंडातून निघून गेलं नातू झाला म्हटलं. तर गेला बाबा धावपळ करत. माय नातू बाबा मला नातू झाला करत गेला मग. हो काय ताई ते माया घरच्या आवाज द्या बरं. हा देतो ना आवाज. जातो आता त्या दादाला पाठवतो इकडे. हो काय झालं सिस्टर? नाही काही नाही झालं. या ताईला आणून ठेवलं म्हटलं इथं आता. तर तुम्हाला आवाज द्यायला येत होती आता. बाबा तुमच्या पेशंटला आणून दिला आता इथं. तर त्या ताई म्हणे त्या भाऊला आवाज द्या म्हणे. म्हणून मी येऊन राहिली होती तिकडे. हो मी तिथून पाहूनच राहिलो. तुम्ही जसं आता तिला घेऊन आली इकडे तर तसंच मी आलो मग तुमच्या मागं. हा ठीक आहे ना. बसा ना तुम्ही आता इथं. आता काही अजून राहिलंय काय? नाही सध्या तर काही राहिलं नाही आहे. मग पाहू मग मॅडम जसं सांगन तसं देईन बा. औषध गोळ्या येते आणून. बरं ठीक आहे. माणूस तरी चांगला आहे या बाईच्या घरचा. पण सासू बिलकुल चांगली नाही आहे. मोहिनी कशी आहे तुझी तब्येत आता? बरं लागून राहिलं तुले? हा राजीची पोटच भलं दुखून राहिलं गड्या मायवाला. भलं पोट दुखून राहिलं. सिस्टर पोट दुखून राहिलं म्हणते नीचं. हा पोट कसं काय दुखते? आता सगळं झाल्यावर काही पोट दुखायला पाहिजे. दुखतच असते भाऊ. सगळीच दुखते. ह्याच बाईचं नाही दुखून राहिलं. जगातल्या सगळ्या बाईच दुखते. डिलिव्हरी झाल्यावर त्याच्यापेक्षा डबल पोट दुखते म्हटलं. हा तुम्हाला काय वाटते? लय पोट दुखते. हा 2-2, 3-3 दिवस दुखते कधी कधी तर. काही नाही होत पण ते बसून जाते आपोआप. हा तर मी काय म्हणतो तुम्ही आता त्याला आराम करू द्या. मस्त आराम करा म्हणा. हा आणि इले काही खा प्यायला काही काही द्यायला लागते काय? खा प्यायला म्हणजे आता देऊ शकता. त्याला आता सोजी असं काही देत असाल तर देऊ शकता. बरं ठीक आहे. काही फळ फ्रूट गिट देऊ शकतो काय? फळ फ्रूट तशी पपई देऊ शकता तुम्ही. पपई द्या त्याला आणून. खात असन त्यात. आता ते सध्या पोट दुखून राहिलं तर काही खायला तर मन करून नसून राहिलं. नाही तर गरम गरम चहा आणून द्या त्याला. बरं ठीक आहे आणून देतो. चहा आणून देतो. आणि दादा बाळ कुठे? बाळ बाळ आईजवळ आहे तिकडे. आणा तुम्ही बाळाला आणा आणि आईजवळ द्या थोडा वेळ. ते आईचं पहिलं दूध बाळासाठी अमृत असते. हे समजतच असेल तुम्हाला. जगातल्या सगळ्या लोकांनाच माहित आहे. तर तेवढं काम करा तुम्ही. ते काम तुमचं आहे आता. बरं ठीक आहे. आईला सांगतो मग मी तसं. हो सांगा तुमच्या आईला सांगा. ते करा म्हणा पहिले म्हणा. आणून द्या म्हणा बाळाले. त्या ताईजवळ आणून द्या. काही घंट्यातच हे करायला लागते.
हो हो ताई, हो हो सिस्टर, आणून देतो. अख्खा पोरगी झाली ना, मग पोरग पोरग कोण करून राहिला आत्याबाई? हा, आत्याबाईले नातू पाहिजे होता वाटते. नात नाही चालत काय आत्याबाईले? मोहिनी तू शांत राह बरं, शांत राह. नातू लागो का नात लागो, आपल्याला चालते ना पोरगी. मग आईला आता नातू लागो का नात लागो, तिच्या हिशोबाने होईन काय. जे व्हायचं आहे ते होणारच आहे. राजेशजी, मला खुशी झाली पण पोरगी झाली तर. हा, लय खुशी झाली. म्हणजे मला तसं पोरग पाहिजे होतं, पण आता पोरगी झाली ना, तरी लय खुशी झाली. मोहिनी मला तर इतकी खुशी झाली. मला दादाले बाबाले तर बापरे, मला नाच झाली नाच झाली. सकाळीच येतो म्हणे मी पाहिले. राजेशजी, माझ्या आईला फोन नाही लावला काय? एखादा फोन लावून द्या लागत होता का, डिलिव्हरी झाली बा तर सकाळी निघून या म्हणून. कसं आहे, आई येईन तर मला इथं लय आधार राहीन. मला कसं बाथरूमला जा लागते, काही करा लागते, मग मी कोणाला म्हणू? आता बाई तर कामात नाही पडत कोणत्या. मोहिनी मी आहे ना इथं तुझ्याजवळ रात्रभर. तू कायले चिंता करतो? तुला काही जरी अडचण आली तर मला सांग ना, मी आहे ना, मी करतो ना. तू जे म्हणशील ते करतो. तू काळजी नको करू, इथंच झोपतो मी या बेंचावर. हो, इथंच बसतो रातभर. ठीक आहे ना राजेशजी, आई आली म्हणजे मग तुम्हाला एवढी धावपळ नाही होत. फक्त तुम्हाला काही घरून आणून देणं हे ते हेच करा लागत जाईल. हो आणतो मी, आणतो, फिकर नको करू तू. घेऊन या ना मग बाळाले तुम्ही इथं माझ्याजवळ. हो आणतो मी, आणतो. आईजवळून घेऊन येतो त्याला. पुन्हा गड्या, एवढ्या रात्रीनं फोन आला आता. कोणाचा फोन आला माझ्या बहीण एवढ्या रात्री? हॅलो, हा जवळ बोला, काय झालं? एवढ्या रात्री फोन लावला जवळ बा? हो, तब्येत गिब्येत तर बरी आहे ना पोरीची? मामाजी तुम्ही आजोबा झाले म्हटलं. काय करता? आजोबा झालं म्हणजे? हो, मोहिनीले पोरगी झाली म्हटलं. पोरगी झाली? अरे बापरे, वा 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 वा. काय म्हणते, अभिनंदन अभिनंदन जवळ बा तुमचं. अरे पण जवळ बा, हे तर उद्या येणार होती ना मोहिनीची आई. मग हे कसं काय झालं अचानकच? कोणाचा फोन आला बाबा एवढ्या रात्री येईल? कोणासोबत बोलून राहिली हे? कोणाचा वय फोन? मामाजी चांगली आहे तब्येत, मोहिनीची तब्येत चांगली आहे आणि बाळाची तब्येत चांगली आहे. बाळही मस्त आहे, गुबगुबीत आहे मस्त बाळ. तर उद्या या तुम्ही, मामीजीला घेऊन या. हे सकाळी येणारच होती ना, हे सगळं भरून ठेवलं ना. हा, मी म्हणे सकाळीच जातो म्हणे, उद्या म्हणे पुरीले त्रास असन म्हणे, जातो म्हणे मी, मै गरज आहे म्हणे तिथं म्हणे. मामाजी मामीजीचा फोन ठेवला की नाही तिनं, तेव्हापासून दुखते दुखते करून राहिली होती ते. मग दादा आला तेवढ्यात, तर मग दादा म्हणे चल म्हणे तिला दवाखान्यात घेऊन म्हणे. मग आम्ही डायरेक्ट दवाखान्यात घेऊन आलो. तर मग डॉक्टर मॅडमनं सांगितलं आता म्हणे डिलिव्हरी होतेच म्हणे. तर मग झालीच. असं असं, ठीक आहे ना. हे पहा, सकाळी उठल्या आम्ही दोघं येतो. हा, तर काळजी नका करू तुम्ही. आता रात्रभर सांभाळा जवळ बा. नाही नाही, आरामाने या, काही चिंता नका करू. या मस्त नाश्ता पाणी ते करून या, एवढं काही घाई नाही आहे. आता नाहीतरी जे वाचव ते तर झालंच कनी. आताच काम आहे मामीजीचं. येतो जवळ येतो, आम्ही सकाळीच येतो. ठीक आहे मामाजी, ठेवतो मग. बाकीचे येले फोन करून सांगायचं आहे. हो हो, ठीक आहे ठीक आहे. तिच्या तब्येतीची काळजी घे जा बाजाराशी. हो मामाजी, मी इथंच आहे ना, मी सतत जागाच आहे म्हटलं रातपासून. काय झालं मग? जवळचा फोन होई काय? काय म्हणते, तब्येत जास्त आहे म्हणते काय मोहिनीची? दुखून राहिलं म्हणते काय तिचं? जास्त नाही, डिलिव्हरी झाली म्हणते, पोरगी झाली म्हणते, पोरगी दवाखान्यात आहे म्हणते आता. हा, काय बोलता बापा? दुखे नाही फुके नाही काही नाही, पण डिलिव्हरी झाली म्हणते. नाही, तुझ्यासोबत बोलली की नाही तेव्हा म्हणते दुखायला लागलं होतं म्हणते तिचं. तर मग दुखते दुखते करून राहिली होती म्हणते. तेवढ्यात मग तिचा मोठा भासरा आला म्हणते, तिकडे राहते तो. तर यानं म्हटलं म्हणते का तिथं दुखून राहिलं, तर त्यानं म्हटलं म्हणते का वेळ काही करू नको, चल दवाखान्यात घेऊन जाऊ. ते येणं रात्रीनंच दवाखान्यात घेऊन गेले. दवाखान्यात नेलं तर डॉक्टरांना सांगितलंच म्हणते का डिलिव्हरी होतेच बा आता म्हणून. तर करून टाकली त्यानं थोड्या वेळात. मग आता झाली म्हणते पोरगी मस्त सुखरूप आहे म्हणते, पोरगी चांगली आहे म्हणते आणि आपली मोहिनी चांगली आहे म्हणते. चांगलं झालं बापा, चांगलं झालं माझ्या पोरीचं. मस्त नॉर्मल झाली डिलिव्हरी, सगळं बरोबर झालं, मस्त झालं. हा, पण मी तिथं नाही होती ना, मला ते बेकार वाटून राहिलं. मी पाहिजे होती. किती झालं तरी पोरीला मायची गरज असते अशा वेळेस. आता काय करणार, तू तर चाललीच होती ना आता सकाळी. हो ना, मी सारा भार करून ठेवलं. आता रातभर थांबली असती तर काही बिघडलं असतं काय? मी इकून गेल्यावर झालंही असतं काही. तर आता कसं त्याला बोल झालं, आली काय तुम्ही माय, आली काय तुम्ही माय, असे म्हणतील ते लोक आता. आली काय म्हणजे रातच्यानंच पोरीनं फोन केला तर काय रात्री बेरात्रीच उठून येऊन जाऊन काय माय? पागल आहेत काय ते, समजत नाही त्याला. जवायनं म्हटलं काही नाही म्हणे, आता मामीजीचा फोन ठेवल्यावरच झालं म्हणे तिचं असं म्हणे. तर काय करून म्हणे, रात्री तो कुठून येणार आहे म्हणे. झालं म्हणे बरोबर, आता पाठवून द्या म्हणे, घेऊन या म्हणे मामीजीले. हो बापा, तेवढ्यानं तरी बरं आहे का जवळ समजदार आहे. नाही तर किती बोल झाले असते आता. आली नाही तुम्ही माय, नसन तसं जिंदगीचे बोल राहते मग पोरीले. अन मी काय म्हणतो, आता 2-3 किलो तूप लागन आपल्याला. कसं आता त्याच्या घरी खायले म्हणावं त्याला आणा म्हणून. आपल्या पोरीसाठी आपण नेणं काम असते. हा, मायबापाचं काम असते. आता पहिली डिलिव्हरी होती तिची, किती झालं तरी आपल्यालाच लावा लागते. आता पण वक्तावर घरगुती तूप भेटन काय? डेअरीतलं भेटन लागन तर तू एक काम करजो, तिथूनच बोलवून घेजो. आणि पैसे लागन तर तू देजो, त्याचे पैसे घेऊ नको देजो. कुठं हो जवळ पैसे तू देते काय मग तिथून घेतल्यावर? इथूनच पाहिजे तुम्ही, सकाळी उठल्या जाऊन पाहिजे जराशे. लागन तर 1 दिवस उशिरा पाशिरा आणलं तर चालते, घेऊन येऊन जा मग. हो बा, तसं भले होते. आता सकाळी उठल्यावर जायची गडबड आपल्याला, तिथं जाऊ आणि तिथं गेल्यावर काय म्हणते तर मग लगेच होऊनही जाईन काय, आपलं सापडूनही जाईन काय.
हो तर मला सकाळी नेऊन द्या तुम्ही, आणि तुम्ही पाहून घ्या ना तिले, आणि तिकून आले का मग दिवसभर छानबीन करा कुठं भेटते काय भेटते म्हणून, आणि मग तिकून आले का दुसऱ्या दिवशी मला आणून द्या जा. बरं बरं घेऊन येईन 2 किलो होईन ना. सध्याचं 2 किलो घेऊन या, आणि मग म्हटलं लागलं तर मग मी तुम्हाला सांगनच, मग बाकीचं जवळ आणते मग लागलं तर. ठीक आहे आणून देईन, काही चिंता नको करू, आणून देईन मी. झोपून राहा आता, नाहीतरी आता जे व्हायचं होतं ते झालं, नाही तरी झालं. झोपून राहा बरं, आता मी झोपतो. आता सकाळी उठलं का मग करू विचार बाकीचा. इले ना लागन ना आपल्या इच्छा गौरीले. जुहिली ना. हो जुहीलेच, आता मी तिचं नाव गौरी ठेवलं, मला नाही आवडते जुही ना चुही. हा, त्याच्यापेक्षा हे गौरी साजरं वाटते, म्हणून हे नाव ठेवलं मी तिचं आता. तिने घेऊन घेऊ, ते जर येतो म्हणून तर काय हरकत आहे, नाही आले घेऊन जाऊ ना. हा ठीक आहे, मग झोपून राहा. राजेशजी फोन लावला काय आई बाबाले तुम्ही मायावाल्या? हा लावला ना, मामाजीले मामीजीले, म्हणजे मामाजीलेच लावला. मामीजी झोपले आहे म्हणे, सगळी तयारी झाली म्हणे त्याची याची, पण काय करण रात्रीनंच असं झालं, तर सकाळी उठलं येत होतं म्हणे आम्ही. हो ना, आई म्हणे ना मी सकाळीच येतो म्हणे, बाई म्हणे हा 10-11 वाजेपर्यंत येऊन जातो म्हणे. येणारा माणूस तर लवकरच येते व 2-3 दिवसा पहिलेच आली असती तुम्ही माय. समजत नाही तुझी आईले, 9वा महिना लागला बा, कधी होऊ शकते, येऊन झाले पाहिजे. आता बाई मी सांगितलंच नाही माझ्या आईले, सांगितलंच नाही तर कशी येईन ते. मी तिले रात्री सांगितलं, हा सकाळी ये म्हटलं आई तू, थोडं थोडं दुखते म्हटलं माय, तर तिले काय माहित असं का आताच होऊन जाईल म्हणून. दादा पेशंट सोबत काही जास्त बोलू नका, त्याला त्रास होते बरं. तुम्ही त्याला झोपू द्या, आता आराम करू द्या त्याला रात्रभर. आणि उद्या कोणी जास्त लोक भेटायला आले ना तुमच्या घरचे, तरी त्याला सांगा का पेशंट सोबत बोलू नका म्हणून जास्त. हा सिस्टर बरोबर आहे तुमचं. ठीक आहे आम्ही नाही बोलत आता, तिला आरामच करायला लावतो आम्ही आता, टेन्शन नका घेऊ तुम्ही. बरं मी सांगितलेलं औषध दिलं काय त्याला सगळं? हो ते तुम्ही गोळ्या सांगितल्या होत्या, ते दिलं बा त्याला सगळं. बस तर मग आता आराम करू द्या त्याला, आणि तुम्ही बी आराम करा आता थोडा वेळ. हा सिस्टर बरोबर आहे, ठीक आहे करतो आम्ही आराम करतो, तुम्ही जा आता, आम्ही काळजी घेतो आता. फक्त आवाज दिला म्हणजे येत जा बा पटकन. हो तुम्ही आवाज देत जा, काही अडचण आली म्हणजे ये तुम्ही. ठीक आहे सिस्टर, ठीक आहे, धन्यवाद बा तुमचे. बरं माय बहीण भाऊ, तुम्ही तर मला ओळखताच बा, मी राजेश. आता पहा, तुम्हाला मी काल सांगितलं नव्हतं की मला मुलगा झाला की मुलगी झाली, पण मला मुलगी झाली आहे, तर मी खूप खुश आहे मला मुलगी झाली, कारण आमच्या घरी लक्ष्मी आली म्हटलं. तर तुम्ही पण सांगा, तुम्हाला चांगलं वाटलं ना मुलगी झाली राजेशला? तर आता मग करा आता कॉंग्रॅच्युलेशन्स मोहिनीला आणि राजेशला, आणि सस्पेन्स ठेवल्याबद्दल माफ करून दे जा, आणि तुमचे सगळेचे धन्यवाद, तुम्ही आमचे रोज व्हिडिओ बघता त्याच्याबद्दल. आज आपली मोहिनी काही बोलू शकत नाही, म्हणून समृद्धी धोटे तिचा वाढदिवस असल्यामुळे तिला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून, आधी माझ्या पूर्ण टीमकडून आणि मोहिनीकडून पण, आणि आलेल्या नवीन बाळाकडून पण तिला खूप खूप शुभेच्छा. ताई तुमचे आयुष्य खूप भरभराटीचे जावो, हीच ईश्वर तर चरणी प्रार्थना आहे. भेटू मग आता आपण उद्याच्या व्हिडिओत. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि कॉंग्रॅच्युलेशन्स करा कमेंटमध्ये. खूप खूप धन्यवाद तुमचे सर्वांचे.